नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या कौशल्य यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज उपवास आहे, तर त्यासाठी मला साबुदाण्याची खिचडी करायची। मी इथे साबुदाणा हा 2-3 तास भिजू घातला होता, तो भिजला गेला आहे। पण आता साबुदाणा न करता साबुदाण्याची खीर करायची मला। तर माझी मुलगी म्हणे, मम्मी दरवेळेस खिचडीच करते तू साबुदाण्याची, ह्यावेळेस खीर कर ना साबुदाण्याची। म्हटलं बरं ठीक आहे, मी साबुदाण्याची खीर करते। तर मी इथे साबुदाणा भिजवून घेतला आहे, छान नरम भिजला आहे साबुदाणा। चला आता खीर करते। गॅसवर पातेलं ठेवलंय मी खीर करण्यासाठी। आता त्यामध्ये पाणी टाकते। पाणी गरम झाले, त्यामध्ये आता आपण साबुदाणा घालूया। साबुदाणा ह्या पाण्यामध्ये आपण शिजून घेणार आहे आधी। पाणी किनी अगदी थोडंसंच टाकायचं साबुदाणा शिजवण्यापुरतं। एकीकडे मी आता दूध गरम करायला ठेवते। साबुदाणा शिजला की त्यात मग गरम दूध करून टाकायचं। केव्हाही साबुदाण्याच्या खिरीमध्ये दूध हे गरम करूनच टाकायचं। जर आपण थंड दूध टाकलं ना तर ती खीर फुटते, त्यामुळे गरम करूनच टाकायचं। हे बघा, साबुदाणा आपला शिजला गेला आहे, रंग बदलला आहे साबुदाण्याचा। आधी पांढरा शुभ्र होता, आता बघा पाणीदार झालेला आहे, म्हणजे साबुदाणा आपला शिजला गेला आहे। आता त्यामध्ये मी गरम केलेलं दूध घालते। खिरीला उकळी आली, त्यामध्ये आता साखर घालूया। साखर ही आपल्या चवीनुसार घालायची। इथे उपवासाची अति चविष्ट साबुदाणा खीर तयार झाली।